नीट पेपरफुटी प्रकरणानंतर इंटिग्रेटेड कॉलेजचा मुद्दा चर्चेत आला होता। कोचिंग क्लास महाविद्यालय टायअप असणाऱ्या या व्यवस्थेवर शिक्षण विभागानं आता कारवाईचा बडगा उगारलाय। पुणे विभागातील पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांची विशेष पडताळणी करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिलेत। युवा सेनेचे राज्य सहसचिव कल्पेश यादव यांनी राज्य शासनाकडे निवेदन दिलं होतं की इंटिग्रेटेड महाविद्यालयांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या अनियमिततेकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर अशा महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेसच्या जाळ्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती आणि त्यानंतर शिक्षण विभागानं तातडीनं हालचाली सुरू केल्या आणि विशेष परिपत्रक जारी केलेलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या तपासामध्ये सर्वात धक्कादायक जी बाब समोर आली ती इंटिग्रेटेड महाविद्यालय खासगी क्लासेसचं जे जाळं आहे ते जाळ्याचे लाकेबंदे या पेपरफुटी प्रकरणामध्ये समोर आलेल्या असल्याचं आमच्या समोर निदर्शनास आले आहे। अशा वेळी या इंटिग्रेटेड महाविद्यालय खासगी क्लासेस आणि जे महाविद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालयांचे जे जाळं आहे जे टायअप आहे ते टायअप उखडून काढावं याची सुरुवात ही पुणे शहरापासून करावी आणि पुणे शहराचे ही पायामुळे ही रवली गेलेली आहेत। पुणे शहरासह राज्यातील इतर शहरी भागामध्ये असणाऱ्या इंटिग्रेटेड महाविद्यालयाचे जाळं उखडण्यासाठी आणि बायोमेट्रिक जी हजेरी आहे त्याची 100% कार्यान्वित आहेत का नाही याची तपासणी करण्यासाठी विशेष भरारी पथकाची नेमणूक करावी आणि या भरारी पथकाच्या माध्यमातून राज्यातील सर्व इंटिग्रेटेड महाविद्यालय खासगी क्लासेस वरती कारवाई करण्याची मागणी युवा सेना म्हणून पहिल्या टप्प्यापासून आग्रही मागणी ही शिक्षण दरबारी आम्ही जी मांडली होती त्याचाच एक भाग पुणे विभागाच्या विभागीय संचालक गणपत मोरे यांनी पुणे जिल्हा, अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यातील शिक्षण विभाग अधिकारी जे माध्यमिक शिक्षण अधिकारी आहेत यांना जसे निर्देश दिले आणि संबंधित बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित आहेत की याची तपासणी, त्याचबरोबर इंटिग्रेटेड महाविद्यालय खासगी क्लासेस कनिष्ठ महाविद्यालयांचे जे जाळ आहे जे टायअप आहे ते टायअप त्याच्यावरती कारवाई करण्याचे निर्देश या भरारी पथकाची नेमणूक करून करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालकांनी जे दिलेले आहेत ते फक्त कागदावर न राहता याची कार्यवाही आणि कारवाई तात्काळ केली गेली नाही तर युवा सेना म्हणून या भरारी पथकावरती तर करडी नजर ठेवणारच, परंतु पुणे शहरासह राज्यातील जे इंटिग्रेटेड महाविद्यालय जे आहेत खासगी क्लासेस आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे जे जाळ आहे ते जाळ उखडण्यासाठी योग्य ती भूमिका पार पाडेल आणि विद्यार्थी हितासाठी यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे या निमित्ताने मी नक्कीच आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो। शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर भरारी पथकं नेमणूक करण्याचे आदेश दिलेले आहेत। विद्यार्थ्यांची उपस्थिती, बायोमेट्रिक हजेरी आणि महाविद्यालयांच्या कार्यपद्धतीची सखोल तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेत। नीट प्रकरणामध्ये खासगी क्लास चालकांकडून लूट होत असल्याचा प्रकार सुद्धा समोर आला होता आणि याच पार्श्वभूमीवर इंटिग्रेटेड कॉलेजचा मुद्दा चर्चेत आला। आता शिक्षण विभागानं कारवाईचं पाऊल उचलल्यानं कदाचित भविष्यात या गोष्टी थांबू शकतील अशी अपेक्षा व्यक्त होतीये। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।